नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. प्रभाग क्रमांक 2 मध्ये ओसवाल नगर ते मुख्य सर्व्हिस रोड ते न्यू एकता नगरपर्यंत 50 लाख रुपये खर्चाचा मुख्य डीपी रस्ता काँक्रीट करण्याच्या कामाचा शुभारंभ आज शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर सुशील महाजन, शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, अमोल सूर्यवंशी आदी उपस्थित होते. आमदार अनुप अग्रवाल यांनी या परिसरातील नागरिकांना शब्द दिला होता आणि हा शब्द आज पूर्ण केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ओसवाल नगर मध्ये मी आलो होतो प्रचाराच्या निमित्ताने. त्यावेळेला तर थोडे रागवले होते मला मी मंदिराच्या का कसल्या तरी आरतीला या ठिकाणी आलो. तर मी तेव्हाच शब्द दिला होता, ओसवाल नगरचे सर्वात पहिले मुख्य रस्ता आपण करू, आतल्या गल्ल्या करू. त्यावेळेला यायलाही जागा नव्हती, परंतु मी मुरुमनी खडी टाकून दिली होती, कारण की यायला जायला जागा झाली पाहिजे म्हणून. आणि आज कॉन्क्रीट रस्ता, गल्ल्या झालेल्या आहेत. एक गल्ली राहिलेली आहे, आता मला रस्त्यात थांबून घेतलं होतं. 2 राहिले आहेत. केंद्र विद्यालयाच्या जवळ आपण इतके झाडं लावतो. सर्व रस्ते आपण टप्प्याटप्प्याने करून टाकू. हे जे काम झाले हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले. नगरसेवक हा नावाला असतो, परंतु तो पार्टीचा चिन्ह घेऊन लढत असतो, याची आपण कल्पना ठेवली पाहिजे. याच्या पहिले काय काम झाले हे पण आपण सांगितलं पाहिजे. प्रभाग फार मोठे, देवपूर भागात 144 किलोमीटर पाण्याची पाईपलाईन खोदली गेली. 144 किलोमीटर 144 किलोमीटर पाईपलाईन खोदल्यानंतर जे रस्ते खराब झाले होते, ते रस्ते करण्यासाठी 1000 कोटी रुपये लागणार होते. किती? 1000 कोटी. आज 80% कामं देवपूरची आम्ही पूर्ण करून टाकलेले. फक्त ओसवाल नगर एक भाग नाहीये. पांडवनगर होता, त्याच्या बाजूची कॉलनी होती, त्याच्या बाजूची कॉलनी होती, नगाववाडी होती. आज एकूण एक रस्ते आपण केले. नगाववाडीच्या गोरगरीब लोकांना हक्काच्या जागांचे उतारे देणारा फक्त एकमेव भारतीय जनता पार्टी. प्रत्येक जणाला आश्वासन देऊन गेला, काही दिलं का? आम्ही देतोय, करतोय. टप्प्याटप्प्याने नक्कीच एकही काम शिल्लक राहणार नाही, पण त्याला थोडं वेळ लागेल, काळ लागेल. आज 2-3 गल्ल्या कॉन्क्रीट झाल्या, हा मुख्य रस्ता कॉन्क्रीट होतोय. बाकी राहिलेल्या 3-4 ज्या गल्ल्या असतील त्याही तुम्हाला मी आज शब्द देऊन जातो, येणाऱ्या 5 महिन्यात त्यांचंही आम्ही टेंडर काढून टाकू. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.